जे गेले ते आपले नाहीत. अंबरनाथमधील बैठकीमध्ये राज ठाकरेंनी हे विधान केलेलं आहे. निवडणुकीसाठी ताकदीने उभे राहा असं त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. मतचोरी मोठ्या प्रमाणात होतीये, मतदार याद्यांवर काम करा असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. अंबरनाथमधील बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले. मतचोरी मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याचमुळे त्या संदर्भातील कामाला लागा असं सुद्धा त्यांनी विधान केलंय. आज राज ठाकरे अंबरनाथमधील दौऱ्यावर आहेत, तर त्यासोबत ते कल्याणमध्ये सुद्धा दौरा करणार आहेत. तिथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. त्यापूर्वी अंबरनाथमध्ये जी महत्वाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आदेश देत असताना राज ठाकरेंनी हे विधान केलंय. जे गेले ते आपले नाहीत. निवडणुकीसाठी मात्र आता ताकदीने उभे राहा असे आदेश राज ठाकरेंनी आज मार्गदर्शन करत असताना पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे, दुसरीकडे राज ठाकरे हे मोर्चे बांधणीला लागलेले आहेत आणि असं असताना पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. मतचोरी मोठ्या प्रमाणात होतीये, त्यामुळे मतदार याद्यांवर काम करा असे आदेश त्यांनी दिलेले आहेत. रिजवान शेख आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात. रिजवान, या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी नेमके काय आदेश दिलेत? ऋतुजा 10 वाजता ही बैठकाला सुरुवात झाली होती आणि या बैठकीमध्ये उल्हासनगर, बदलापूर आणि इथले जे कार्यकर्ते आहे मनसेचे, ते कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या बरोबर ती बैठकीला उपस्थित होते आणि राज ठाकरेंनी हे सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे की निवडणुकीच्या कामाला लागा. त्याचबरोबर त्यांनी असंही उल्लेख केलाय की जे आपल्या बरोबर नाही आहे, जे आपल्याला सोडून गेले ते आपले कधीच नव्हते. कारण आपण पाहिलं 4 नगरसेवक जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये देखील सामील झालेले आहे. त्यामुळे आणि दुसरा त्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे की जे मतदार यादी आहे त्याच्यामध्ये जे मतचोरी होते त्याच्यावरती लक्ष द्यावा आणि ज्या बूथवरती आपल्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी लक्ष द्यावा. कारण राहुल गांधींनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं की मतचोरी ज्या पद्धतीने अनेक राज्यामध्ये होते, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी लक्षात घेता सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे की ज्या ठिकाणी मतचोरी होती त्या ठिकाणी लक्ष घाला आणि मतदार यादीत कशा पद्धतीने जे घोळ होण्याचा प्रकार आहे त्याला कुठेतरी थांबवण्याचं काम तुम्ही तुमच्या माध्यमातून करावा असंही देखील राज ठाकरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे. ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.